श्री स्वामी समर्थ। ही तोरणपट्टी कशी विणायची याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या तोरणपट्टीखाली आता आपण डिझाईन विणायला स्टार्ट करणार आहोत। इथे मी व्हाईट कलरचं वूल घेतलेलं आहे। आपण जे बीड्स लावलेले आहेत त्या बीड्सच्या समोरच्या लाईनीमध्ये डिझाईन विणायला स्टार्ट करणार आहोत। स्टार्टिंगची एक लाईन मी स्किप केली आहे, दुसऱ्या लाईनीपासून डिझाईन विणायला स्टार्ट केलेली आहे। सुरुवातीला एक स्लिप स्टिच घेतलेली आहे, त्यानंतर 3 चैन घ्यायच्या आहेत आणि त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। टोटल 3 डबल क्रोचेट झाले। त्यानंतर पुन्हा एक चैन झाल्यावर एक लाईन स्किप करायची आहे आणि तिसऱ्या लाईनीवर पुन्हा 3 डबल क्रोचेट। पुन्हा एक चैन, एक लाईन स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या लाईनीवर 3 डबल क्रोचेट। असे आपल्याला 3 डबल क्रोचेट आणि एक चैन विणून घ्यायचं आहे। पुन्हा एक चैन, एक लाईन स्किप आणि पुढच्या लाईनवर 3 डबल क्रोचेट। असे आपल्याला 3 डबल क्रोचेट 8 वेळा घ्यायचे आहेत। हे जसे मी 4 विणले आहेत सेम अजून तसे 4 विणायचे आहेत। टोटल 8 वेळा आपल्याला 3-3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। त्यानंतर 16 चैन घ्यायचे आहेत, 16 चैन घ्यायचे आहेत टोटल। सोळा चैन विणून झाल्यानंतर आपल्याला बॉर्डरच्या तोरणपट्टीच्या 3 लाईन स्किप करायच्या आहेत आणि चौथ्या लाईनीमध्ये पुन्हा 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। आणि या चौथ्या लाईनमध्ये पुन्हा 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। 1 2 3 3 डबल क्रोचेट झाल्यावर पुन्हा एक चैन घ्यायची आहे, एक लाईन स्किप करायची आहे, पुन्हा 3 डबल क्रोचेट। जसं स्टार्टिंगला आपण विणलं आहे सेम तसंच विणून घ्यायचं आहे 8 वेळा। जसं आपण हे विणलेलं आहे स्टार्टिंगला 8 वेळा 3 डबल क्रोचेट, तसेच आपण सेकंड टाइम सुद्धा सेम विणणार आहोत आणि मध्ये 16 चैन घेणार आहोत। इथे 8 वेळा 3 डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 16 चैन घ्यायच्या आहेत। सोळा चैन विणून झाल्यानंतर पुन्हा 3 लाईन स्किप करायच्या आहेत आणि चौथ्या लाईनपासून पुन्हा 3 डबल क्रोचेट आणि एक चैन असं 8 वेळा विणून घ्यायचं आहे।
इथे 16 चैन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा 8 वेळा 3-3 डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहे. स्टार्ट टू एंड सेम विणायचं आहे. 8 वेळा 3-3 डबल क्रोचेट झाल्यानंतर 16 चैन घ्यायच्या आहेत. त्यानंतर 3 चैन घ्यायच्या आहेत. 3 चैन घेतल्यानंतर डिझाईन टर्न करायची आहे. आता आपण सेकंड लाईन स्टार्ट करणार आहोत. पहिल्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. स्लिप स्टिच घेतल्यानंतर 3 चैन आणि त्याच पहिल्या गॅपमध्ये 2 डबल क्रोचेट, असे टोटल 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत. त्यानंतर एक चैन आणि या प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत आणि एक चैन, 3 डबल क्रोचेट, एक चैन असं विणत जायचं आहे. तीन डबल क्रोचेट आणि एक चैन असं संपूर्ण लाईनला विणून घ्यायचं आहे पहिल्या. त्यानंतर इथे आपण आता 9 चैन घेणार आहोत. स्टार्टिंगला आपण 16 चैन घेतलेला पहिल्या लाईनमध्ये, दुसऱ्या लाईनमध्ये 9 चैन घेणार आहोत. 9 चैन घ्यायचे आहेत. 9 चैन झाल्यानंतर ज्या 16 चैन घेतलेल्या त्यावर आपण एक हाफ डबल क्रोचेट घ्यायचा आहे. डायरेक्ट मी कोणत्याही चैनीवर घेत नाही आहे, मी डायरेक्ट संपूर्ण त्या लाईनवर एक हाफ डबल क्रोचेट घेतला आणि पुन्हा 9 चैन विणायच्या आहेत. नऊ चैन विणून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला या गॅपपासून 3 डबल क्रोचेट आणि एक चैन विणायचं आहे. प्रत्येक गॅपमध्ये विणायचं आहे. जसं सुरुवातीला आपण विणलेलं सेम तसंच 3 डबल क्रोचेट आणि एक चैन. तिसरा डबल क्रोचेट झाल्यावर एक चैन घ्यायची आहे आणि या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत. इथे प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत. ही लाईन झाल्यानंतर जशी आपण स्टार्टिंगची विणली सेम तशीच विणलेली आहे. 3 डबल क्रोचेट आणि एक चैन. त्यानंतर 9 चैन घ्यायचे आहेत. पुन्हा जसं सुरुवातीला घेतलं आपण सेम तसंच 9 चैन घेतल्यानंतर या 16 चैनींच्या लाईनवर एक हाफ डबल क्रोचेट घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 9 चैन विणायच्या आहेत. नऊ चैन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 3-3 डबल क्रोचेट घ्यायचे आहे प्रत्येक गॅपमध्ये आणि एक चैन आणि या 16 चैनींवर पुन्हा एक हाफ डबल क्रोचेट घ्यायचा आहे. इथे मी सेकंड लाईन सुद्धा कंप्लीट केलेली आहे. सेकंड लाईन कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा 3 चैन घ्यायच्या आहेत. डिझाईन टर्न करायची आहे. आता आपली थर्ड लाईन स्टार्ट होणार आहे. पहिल्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच, त्यानंतर 3 चैन आणि त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोचेट, 1 2. त्यानंतर पुन्हा एक चैन, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोचेट. आता पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोचेट आणि एक चैन विणून घ्यायची आहे.
इथे संपूर्ण लाईनमध्ये आपण 3 डबल क्रोचेट आणि 1 चेन विणून घेतलेले आहे। त्यानंतर इथे आपल्याला 10 चेन घ्यायचे आहेत। 1 चेन आपण वाढवलेली आहे तिसऱ्या लाईनमध्ये। 10 चेन घेतल्यानंतर आपण जो 1 डबल क्रोचेट घेतलेला त्याच्या आधी 9 चैनींच्या लाईनवर एक हाफ डबल क्रोचेट घेणार आहोत। त्यानंतर हा जो एक हाफ डबल क्रोचेट घेतला आहे त्याच्यावर दुसरा हाफ डबल क्रोचेट घेणार आहोत आणि पुन्हा त्याच्या पुढे या 9 चैनींच्या लाईनवर पुन्हा एक हाफ डबल क्रोचेट, असे टोटल 3 हाफ डबल क्रोचेट घेतलेले आहेत आपण। त्यानंतर पुन्हा 10 चैन विणायच्या आहेत। 10 चैन झाल्यावर पुन्हा आपल्याला इथे प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोचेट आणि 1 चैन विणून घ्यायची आहे। इथे मी विणून घेतलेले आहे। 10 चैन सुद्धा ऑलरेडी विणून घेतलेल्या आहेत। त्यानंतर पुन्हा आपल्याला या 9 चैनींच्या लाईनवर एक हाफ डबल क्रोचेट घ्यायचा आहे। मी डायरेक्ट टाकत आहे, कोणत्याही चैनीवर घेत नाहीये। जी आपण संपूर्ण लाईन विणलेली आहे 9 चैनींची त्यावर घेत आहे। एक हाफ डबल क्रोचेट घेतला, त्यानंतर हा पहिला जो हाफ डबल क्रोचेट घेतलेला त्यावर दुसरा हाफ डबल क्रोचेट विणायचा आहे। त्यानंतर इथे पुढे तिसरा हाफ डबल क्रोचेट, असे टोटल 3 हाफ डबल क्रोचेट विणायचे आहेत। त्यानंतर पुन्हा 10 चैन विणून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला सेम 3 डबल क्रोचेट आणि 1 चैन विणून घ्यायची आहे। असं आपल्याला सर्व ठिकाणी सेम विणायचं आहे। इथे 3 हाफ डबल क्रोचेट झाले, पुन्हा पुढच्या चैनींवर सुद्धा 3 हाफ डबल क्रोचेट, अशी संपूर्ण तिसरी लाईन विणून घ्यायची आहे। स्टार्ट टू एंड सेम विणायचं आहे, काहीच बदल करायचा नाही। तिसरी लाईन संपल्यानंतर चौथी लाईन स्टार्ट करताना पुन्हा 3 चैन डिझाईन टर्न करायची आणि पहिल्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच घेतल्यानंतर 3 चैन, घेतल्यावर त्याच गॅपमध्ये पुन्हा 2 डबल क्रोचेट, 1 2 असे टोटल 3 डबल क्रोचेट। त्यानंतर पुन्हा 1 चैन आणि प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोचेट, 3 डबल क्रोचेट आणि 1 चैन असं विणून घ्यायचं आहे। इथे चौथी लाईन आपण ही विणून घेतलेली आहे। त्यानंतर पुन्हा 10 चैन घ्यायच्या आहेत। तिसऱ्या लाईन पासून आपण 10 चैन घ्यायला स्टार्ट केलेला आहे। 10 चैन झाल्यानंतर पुन्हा या चैनीवर 10 चैनींच्या लाईनवर एक हाफ डबल क्रोचेट, त्यानंतर हा दुसरा हाफ डबल क्रोचेट, जे 3 हाफ डबल क्रोचेट स्टार्टिंगला घेतलेले त्याच्या पहिल्या हाफ डबल क्रोचेटवर दुसरा येणार आहे, त्याच्यात दुसऱ्या हाफ डबल क्रोचेटवर तिसरा आणि तिसऱ्या हाफ डबल क्रोचेटवर हा चौथा हाफ डबल क्रोचेट आणि पुन्हा 10 चैनींच्या लाईनवर हा पाचवा हाफ डबल क्रोचेट। त्यानंतर पुन्हा 10 चैन, झाल्यावर पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोचेट आणि 1 चैन असं विणून घ्यायचं आहे प्रत्येक गॅपमध्ये। इथे मी
3 डबल क्रोचेट, एक चेन विणून घेतलेला आहे आणि नंतर 10 चेन सुद्धा विणून घेतलेल्या आहेत. पुन्हा आपल्याला इथे 5 हाफ डबल क्रोचेट घ्यायचे आहेत. जे 3 हाफ डबल क्रोचेट घेतलेले त्यावर प्रत्येकावर एक एक हाफ डबल क्रोचेट घ्यायचा आहे आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला एक एक हाफ डबल क्रोचेट आपल्याला वाढवत जायचं आहे प्रत्येक लाईनमध्ये. 5 हाफ डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 10 चैन विणायच्या आहेत. इथे आपल्याला प्रत्येक डिझाईनवर सेम विणायचं आहे. जसं स्टार्टिंगला आपण विणलेलं आहे सेम तसंच आपल्याला एंडपर्यंत ही चौथी लाईन विणून घ्यायची आहे. इथे मी चौथी लाईन सुद्धा कंप्लीट केलेली आहे. स्टार्ट टू एंड सेम विणत गेलेले आहे. 10 चैन आणि 5 हाफ डबल क्रोचेट मध्ये मध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर 3 चैन पाचवी लाईन स्टार्ट करताना 3 चैन घेतल्यावर पहिल्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच, पुन्हा 3 चैन आणि 2 हाफ डबल क्रोचेट पहिल्या गॅपमध्ये, पुन्हा एक चैन आणि 3 डबल क्रोचेट प्रत्येक गॅपमध्ये. त्यानंतर 10 चैन विणायच्या आहेत. पुन्हा 10 चैन झाल्यानंतर इथे आपण आता 7 हाफ डबल क्रोचेट घेणार आहोत. स्टार्टिंगला आणि एंडिंगला एक एक हाफ डबल क्रोचेट पुन्हा वाढवायचा आहे इथे. आणि जे 5 हाफ डबल क्रोचेट घेतलेले चौथ्या लाईनमध्ये त्या प्रत्येक हाफ डबल क्रोचेटवर एक एक हाफ डबल क्रोचेट घ्यायचा आहे. असं टोटल 7 हाफ डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत. हा शेवटी 7वा हाफ डबल क्रोचेट. त्यानंतर पुन्हा 10 चैन विणायच्या आहेत. दहा चैन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 3 डबल क्रोचेट आणि एक चैन असं विणून घ्यायचं आहे. इथे मी सेकंड नंबरच्या डिझाईनवर सुद्धा 3 डबल क्रोचेट आणि एक चैन विणून घेतलेली आहे संपूर्ण. त्यानंतर 10 चैन सुद्धा मी ऑलरेडी विणून घेतलेल्या आहेत. पुन्हा इथे आता आपल्याला इथे 7 हाफ डबल क्रोचेट विणायचे आहेत. जसे स्टार्टिंगला आपण विणले सेम तसेच विणायचे आहेत 7 हाफ डबल क्रोचेट. हाफ डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 10 चैन विणायच्या आहेत. आणि पुन्हा आपल्याला इथे 3-3 डबल क्रोचेट आणि एक चैनची डिझाईन विणायची आहे. त्यानंतर पुन्हा या प्रत्येक डिझाईनवर 7-7 हाफ डबल क्रोचेटची डिझाईन विणायची आहे. स्टार्ट टू एंड सेम विणायचं आहे. इथे मी 5वी लाईन सुद्धा कंप्लीट करून घेतलेली आहे. काहीच चेंजेस केलेले नाहीये, सेम विणलेलं आहे.
त्यानंतर 6वी लाईन स्टार्ट करताना पुन्हा 3 चैन, डिझाईन टर्न, पहिल्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच, पुन्हा 3 चैन आणि त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोचेट. असे 3 डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा एक चैन आणि प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोचेट विणायचे आहेत. तीन डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा इथे 10 चैन घ्यायच्या आहेत. 10 चैन विणल्यानंतर आता आपण इथे 9 हाफ डबल क्रोचेट घेणार आहोत. 9 हाफ डबल क्रोचेट विणायचे आहे. स्टार्टिंगला आणि एंडिंगला एक हाफ डबल क्रोचेट वाढवणार आहोत. हे जे 7 हाफ डबल क्रोचेट विणलेले त्या प्रत्येकावर एक हाफ डबल क्रोचेट घ्यायचा आहे. हा शेवटी 9 हाफ डबल क्रोचेट. 9 हाफ डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 10 चैन घ्यायच्या आहेत. 10 चैन विणल्यानंतर पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोचेट आणि एक चैनची डिझाईन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा 10 चैन विणायच्या आहेत. दहा चैन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 9 हाफ डबल क्रोचेट विणायचे आहेत. स्टार्टिंगला आणि एंडिंगला एक हाफ डबल क्रोचेट वाढवायचा आहे आणि 7 हाफ डबल क्रोचेटवर प्रत्येकावर एक हाफ डबल क्रोचेट विणायचं आहे. असे टोटल 9 हाफ डबल क्रोचेट विणून घेणार आहोत. नऊ हाफ डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला 10 चैन विणायच्या आहेत. दहा चैन झाल्यावर पुन्हा 3 डबल क्रोचेट आणि एक चैन प्रत्येक गॅपमध्ये विणून घ्यायचं आहे. जसं सुरुवातीला आपण हे विणून घेतलेले आहेत सेम तसंच आपल्याला शेवटपर्यंत विणून घ्यायचं आहे. इथे 6वी लाईन सुद्धा कंप्लीट झालेली आहे. 7वी लाईन स्टार्ट करताना स्टार्टिंगला 3 चैन आणि पहिल्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच. मी 3 चैन ऑलरेडी घेतलेल्या होत्या. त्यानंतर इथे पुन्हा 3 चैन आणि पहिल्या गॅपमध्ये 2 डबल क्रोचेट असे टोटल 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत. पुन्हा एक चैन आणि 3 डबल क्रोचेट. दोन आणि 3 डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 10 चैन घ्यायच्या आहेत.
10 चैन घेतल्यानंतर इथे आपण 11 हाफ डबल क्रोचेट घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 8 9 10 आणि इथे शेवटी या 10 चैनींवर आपण 11वा हाफ डबल क्रोचेट घेणार आहोत. 11 हाफ डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 10 चैन घ्यायच्या आहेत. दहा चैन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 3 डबल क्रोचेट आणि 1 चैन असं प्रत्येक गॅपमध्ये विणायचं आहे. तीन डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 10 चैन विणायच्या आहेत. दहा चैन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 11 हाफ डबल क्रोचेट विणायचे आहेत. स्टार्टिंगला आणि एंडिंगला एक एक हाफ डबल क्रोचेट वाढवायचा आहे आणि मध्ये जे 9 हाफ डबल क्रोचेट आहेत त्या प्रत्येकावर एक एक हाफ डबल क्रोचेट विणायचा आहे. अकरा हाफ डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 10 चैन विणून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर 3 डबल क्रोचेट आणि 1 चैन आणि 3 डबल क्रोचेट अशी डिझाइन विणून घ्यायची आहे. संपूर्ण 7व्या लाईनीला इथे मी 7 लाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. 8वी लाईन स्टार्ट करताना पुन्हा आपल्याला 3 चैन घ्यायचे आहेत. मी ऑलरेडी 3 चैन घेतलेल्या आहेत. डिझाइन टर्न करायची आहे आणि इथे एकच गॅप आहे, त्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच आणि 3 चैन. 3 चैन घेतल्यावर तिथे आपण 3 डबल क्रोचेट घेणार आहोत. टोटल आपल्याला इथे 4 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत आणि हा चौथा. 3 चैन आणि 3 डबल क्रोचेट असे टोटल 4 डबल क्रोचेट विणायचे आहेत. 4 डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 10 चैन घ्यायच्या आहेत. 10 चैन झाल्यावर इथे आपण 13 हाफ डबल क्रोचेट घेणार आहोत. 7व्या लाईनमध्ये 11 घेतलेले, 8व्या लाईनमध्ये 2 हाफ डबल क्रोचेट आपण स्टार्टिंगला आणि एंडिंगला वाढवणार आहोत आणि मध्ये जे 11 हाफ डबल क्रोचेट आहेत त्या प्रत्येक हाफ डबल क्रोचेटवर एक एक हाफ डबल क्रोचेट विणणार आहोत. असे टोटल 13 हाफ डबल क्रोचेट विणायचे आहेत 8व्या लाईनमध्ये.
13 हाफ डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 10 चैन विणायचे आहेत। 10 चैन झाल्यानंतर इथे या गॅपमध्ये आपल्याला 4 डबल क्रोचेट विणायचे आहेत। पहिले आपण 3-3 विणत होतो, पण आपल्याला या 8व्या लाईनमध्ये 4 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। 4 डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 10 चैन, 10 चैन विणून घ्यायचे आहेत आणि 13 हाफ डबल क्रोचेट। 10 चैन, 13 हाफ डबल क्रोचेट आणि पुन्हा 10 चैन अशी डिझाइन विणून घ्यायची आहे। शेवटी इथे 13 हाफ डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 10 चैन विणायचे आहेत। 10 चैन झाल्यानंतर पुन्हा 4 डबल क्रोचेट, 10 चैन आणि 13 हाफ डबल क्रोचेट विणायचे आहेत। सेम असंच आपल्याला शेवटपर्यंत विणून घ्यायचं आहे। इथे आपल्या 8 लाईन्स कंप्लीट झालेल्या आहेत। शेवटी 4 डबल क्रोचेट विणल्यानंतर आता आपल्याला 9th लाईन स्टार्ट करायची आहे। इथे पुन्हा आपल्याला 2 वेळा 3-3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत, म्हणून सुरुवातीला 2 चैन घ्यायचे आहेत। 2 चैन घेतल्यानंतर डिझाइन टर्न करायची आहे। दोन चैन झाल्यानंतर इथे पहिल्या डबल क्रोचेट मध्ये आपल्याला 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। जे आपण 4 डबल क्रोचेट विणलेले त्या 4 डबल क्रोचेटच्या पहिल्या डबल क्रोचेटवर 2 चैन आणि 3 डबल क्रोचेट असे टोटल 3 डबल क्रोचेटच येणार आहेत। 2 चैन आहेत म्हणजे त्या एक्स्ट्रा आहेत। 3 डबल क्रोचेट झाल्यानंतर 2 डबल क्रोचेट स्किप करायचे आहेत आणि या चौथ्या डबल क्रोचेटवर आपल्याला पुन्हा 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। इथे आपण 3 डबल क्रोचेट, 1 चैन आणि 3 डबल क्रोचेट असं विणून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा 10 चैन घ्यायचे आहेत। दहा चैन झाल्यानंतर इथे आपण 13 हाफ डबल क्रोचेट जे होते 8व्या लाईन मध्ये त्यातला एक हाफ डबल क्रोचेट स्किप करणार आहोत आणि दुसऱ्या हाफ डबल क्रोचेट पासून विणायला स्टार्ट करणार आहोत। इथे आपण टोटल 11 हाफ डबल क्रोचेट विणणार आहोत। जसे आपण स्टार्टिंगला 2-2 हाफ डबल क्रोचेट सुरुवातीला आणि शेवटी वाढवले, तसेच सेम स्टार्टिंगचे आणि एंडिंगचे एक हाफ डबल क्रोचेट कमी करत जायचे आहेत। आता आपण 9व्या लाईनीमध्ये 11 हाफ डबल क्रोचेट घेणार आहोत। पहिला हाफ डबल क्रोचेट आणि शेवटचा हाफ डबल क्रोचेट स्किप करायचा आहे। इथे प्रत्येक हाफ डबल क्रोचेटवर एक हाफ डबल क्रोचेट घ्यायचा आहे।
आणि सुरुवातीचा आणि शेवटचा हाफ डबल क्रोचेट मात्र स्किप करायचा आहे. इथे टोटल 11 हाफ डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत. अकरा हाफ डबल क्रोचेट विणल्यानंतर स्टार्टिंगचा आणि शेवटचा हाफ डबल क्रोचेट स्किप केल्यानंतर इथे पुन्हा 10 चैन घ्यायच्या आहेत. 10 चैन घेतल्यावर इथे आपण जे 4 डबल क्रोचेट घेतलेले त्या 4 डबल क्रोचेटच्या पहिल्या डबल क्रोचेटवर 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत. 1 2 3. त्यानंतर एक चैन, 2 हाफ डबल क्रोचेट स्किप करायचे आणि या शेवटच्या हाफ डबल क्रोचेटवर शेवटच्या डबल क्रोचेटवर 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत. 3 डबल क्रोचेट, एक चैन, 3 डबल क्रोचेट असं विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 10 चैन घ्यायच्या आहेत. 10 चैन झाल्यावर स्टार्टिंगचा एक हाफ डबल क्रोचेट स्किप करायचा आणि दुसऱ्या हाफ डबल क्रोचेट पासून विणायला स्टार्ट करायचं. इथे आपण 11 हाफ डबल क्रोचेट विणणार आहोत. सुरुवातीचा आणि शेवटचा हाफ डबल क्रोचेट स्किप करणार आहोत. इथे टोटल मी 11 हाफ डबल क्रोचेट विणून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 10 चैन विणायच्या आहेत. सेम आपल्याला इथे सुद्धा आणि या 4 डबल क्रोचेटच्या स्टार्टिंगला आणि शेवटच्या डबल क्रोचेटवर 3-3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत. इथे मी सेम डिझाईन विणून घेतलेली आहे. शेवटी पुन्हा 10 चैन झाल्यानंतर हे जे 4 डबल क्रोचेट घेतलेले त्याचा पहिल्या डबल क्रोचेटवर आपण 3 डबल क्रोचेट घेणार आहोत. तीन डबल क्रोचेट झाल्यावर पुन्हा एक चैन, त्यानंतर पुन्हा 2 चैन आणि पहिला डबल क्रोचेट याच्या मधोमध आपल्याला 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत. तीन डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 10वी लाईन स्टार्ट करताना 2 चैन, डिझाईन टर्न करायची आहे आणि या 3 डबल क्रोचेटच्या पहिल्या डबल क्रोचेटवर आपण पुन्हा 3 डबल क्रोचेट घेणार आहोत. 2 चैन आणि 3 डबल क्रोचेट, त्यानंतर एक चैन, एक चैन या गॅपमध्ये,
3 डबल क्रोचेट पुन्हा नंतर पुन्हा एक चैन आणि या शेवटच्या डबल क्रोचेट वर पुन्हा 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा आपल्याला 10 चैन घ्यायचे आहेत। 10 चैन झाल्यानंतर सुरुवातीचा एक हाफ डबल क्रोचेट स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या डबल क्रोचेट पासून विणायला स्टार्ट करायचं आहे। इथे आपण आता 9 हाफ डबल क्रोचेट विणून घेणार आहोत। इथे मी 9 हाफ डबल क्रोचेट विणून घेतलेले आहेत। त्यानंतर पुन्हा 10 चैन, 10 चैन नंतर पुन्हा आपल्याला इथे पहिल्या डबल क्रोचेट वर 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत। 2 3 त्यानंतर एक चैन, गॅप मध्ये पुन्हा 3 डबल क्रोचेट, पुन्हा एक चैन, पुन्हा 3 डबल क्रोचेट, आणि पुन्हा 10 चैन विणून घ्यायचे आहेत। 10 चैन विणल्यानंतर पुन्हा आपल्याला 9 हाफ डबल क्रोचेट विणायचे आहेत। पहिला हाफ डबल क्रोचेट स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या हाफ डबल क्रोचेट पासून विणायला सुरुवात करायची आहे। टोटल 9 हाफ डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत। नऊ हाफ डबल क्रोचेट विणल्यानंतर पुन्हा आपल्याला 10 चैन घ्यायच्या आहेत। 10 चैन झाल्यावर पुन्हा या पहिल्या डबल क्रोचेट वर 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत। 1 2 आणि 3 त्यानंतर एक चैन, पुन्हा मध्ये 3 डबल क्रोचेट आणि पुढच्या 3 डबल क्रोचेटच्या शेवटच्या डबल क्रोचेट वर पुन्हा 3 डबल क्रोचेट, 3 डबल क्रोचेट एक चैन असं आपल्याला विणत जायचं आहे। इथे 3 डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 10 चैन घ्यायच्या आहेत। सेम असंच आपल्याला शेवटपर्यंत विणायचं आहे संपूर्ण लाईन। इथे मी 10वी लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे। शेवटी
कंप्लीट करताना एक चैन घेतल्यानंतर इथे आपण स्टार्टिंगला जे 2 चैन घेतलेले त्या 2 चैन आणि एक डबल क्रोचेटच्या मधोमध आपल्याला 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत. 1 2 3. त्यानंतर 11वी लाईन स्टार्ट करताना पुन्हा आपल्याला 2 चैन डिझाईन टर्न करायची आहे आणि पहिल्या डबल क्रोचेटवर आपल्याला 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत. 2 चैन आणि 3 डबल क्रोचेट. त्यानंतर एक चैन आणि प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोचेट. एक चैन 3 डबल क्रोचेट असं विणून घ्यायचं आहे. तीन डबल क्रोचेट विणल्यानंतर पुन्हा आपल्याला 10 चैन घ्यायचे आहेत. 10 चैन घेतल्यानंतर इथे आपण आता 7 हाफ डबल क्रोचेट घेणार आहोत. पहिला हाफ डबल क्रोचेट स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या हाफ डबल क्रोचेट पासून विणायला सुरुवात करायची आहे. असे टोटल आपण 7 हाफ डबल क्रोचेट विणून घेणार आहोत. इथे टोटल मी 7 हाफ डबल क्रोचेट विणलेले आहेत. स्टार्टिंगचा आणि शेवटचा हाफ डबल क्रोचेट स्किप केलेला आहे. त्यानंतर पुन्हा 10 चैन घ्यायचे आहेत. 10 चैन झाल्यानंतर इथे पहिल्या डबल क्रोचेटवर आपण 3 डबल क्रोचेट घेणार आहोत आणि प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोचेट. त्यानंतर पुन्हा हाफ डबल क्रोचेटचे आपण डिझाईन विणून घेणार आहोत. इथे संपूर्ण लाईन मी विणून घेतलेली आहे. शेवटी इथे पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोचेट घ्यायचा आहे. एक चैन घेतल्यानंतर 3 डबल क्रोचेट विणून घ्यायचं आहे. तीन डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 2 चैन घ्यायच्या आहेत. डिझाईन टर्न करायची आहे. डिझाईन टर्न केल्यानंतर पहिल्या डबल क्रोचेटवर पुन्हा 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत आणि पुढच्या प्रत्येक गॅपमध्ये एक चैन 3 डबल क्रोचेट असं विणून घ्यायचं आहे.
इथे प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 10 चैन विणायचे आहेत. 10 चैन झाल्यानंतर इथे आपण पहिला हाफ डबल क्रोचेट स्किप करणार आहोत आणि 5 हाफ डबल क्रोचेट विणून घेणार आहोत. टोटल पहिला आणि शेवटचा हाफ डबल क्रोचेट स्किप करायचा आहे आणि 5 हाफ डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत. पाच हाफ डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 10 चैन विणायच्या आहेत. दहा चैन झाल्यावर पुन्हा आपल्याला सेम तसंच 3-3 डबल क्रोचेटची डिझाईन विणायची आहे. पहिल्या डबल क्रोचेटवर 3 डबल क्रोचेट, मग एक चैन आणि प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोचेट आणि शेवटच्या डबल क्रोचेटवर पुन्हा 3 डबल क्रोचेट आणि त्यानंतर इथे 5-5 हाफ डबल क्रोचेटची डिझाईन सेम विणायचं आहे स्टार्ट टू एंड. इथे मी 12वी लाईन सुद्धा कंप्लीट विणून घेतलेली आहे. जसं सुरुवातीला विणलेलं सेम तसंच विणत गेलेले आहे. एक चैन घेतल्यानंतर शेवटी पुन्हा 3 डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चैन झाल्यावर डिझाईन टर्न करायची आहे आणि पहिल्या डबल क्रोचेटवर पुन्हा 3 डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत आणि पुढच्या प्रत्येक गॅपवर 3-3 डबल क्रोचेट आणि एक चैन विणून घ्यायची आहे. इथे आपण संपूर्ण डिझाईनिंग विणून घेतलेले आहे प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोचेटची. त्यानंतर इथे आपल्याला 9 चैन घ्यायच्या आहेत. 9 चैन घेतल्यानंतर 3 हाफ डबल क्रोचेट घ्यायचे आहेत. नऊ चैन आणि 3 हाफ डबल क्रोचेट. पहिला आणि शेवटचा हाफ डबल क्रोचेट स्किप केलेला आहे. पुन्हा 9 चैन घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा 3 डबल क्रोचेट आणि एक चैनची डिझाईन विणून घ्यायची आहे. इथे 3 डबल क्रोचेटची डिझाईन सेम विणून घ्यायची आहे प्रत्येक गॅपमध्ये. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 9 चैन विणायच्या आहेत आणि जसे 3 हाफ डबल क्रोचेट इथे विणलेले सेम तसेच इथे 3 हाफ डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत. स्टार्टिंगचा आणि शेवटचा हाफ डबल क्रोचेट स्किप करायचा आहे आणि मधोमध 3 हाफ डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा 9 चैन आणि पुन्हा सेम 3 डबल क्रोचेट एक चैनीची डिझाईन. असं संपूर्ण लाईनला आपण सेम डिझाईन विणून घेणार आहोत. शेवटी पुन्हा 3 डबल क्रोचेट विणून घेणार आहोत. तीन डबल क्रोचेटची डिझाईन झाल्यानंतर पुन्हा 2 चैन, डिझाईन टर्न आणि पुन्हा 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत. पहिल्या डबल क्रोचेटवर सेम 3 डबल क्रोचेट एक चैन असं विणून घ्यायचं आहे.
3 डबल क्रोचेट आणि एक चेनची डिझाईन विणून घेतल्यानंतर इथे आपण 8 चैन घेणार आहोत। 8 चैन घेतल्यानंतर पहिला डबल क्रोचेट स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या डबल क्रोचेटवर एक हाफ डबल क्रोचेट घ्यायचा आहे। फक्त आपल्याला इथे एक हाफ डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा 8 चैन घ्यायच्या आहेत। आठ चैन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला सेम 3 डबल क्रोचेटची डिझाईन विणायची आहे। या पहिला डबल क्रोचेटवर 3 डबल क्रोचेट आणि एक चैन ही डिझाईन विणून घ्यायची आहे। इथे आपण एकच हाफ डबल क्रोचेट घेतलेला आहे। त्यानंतर पुन्हा 3 डबल क्रोचेटची डिझाईन, त्यानंतर पुन्हा 8 चैन आणि एक हाफ डबल क्रोचेट सेम विणायचं आहे शेवटपर्यंत। इथे मी संपूर्ण डिझाईन विणून घेतलेली आहे। शेवटची लाईन सुद्धा 14वी सेम विणलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला ही डिझाईन संपल्यानंतर पुन्हा खाली डिझाईन विणत जायची आहे। जशी आपण ही बाजूची डिझाईन विणलेली आहे सेम तशीच डिझाईन इथे विणायची आहे। इथे डिझाईन स्टार्ट करताना 3 चैन घ्यायच्या आहेत। 3 चैन घेतल्यानंतर डिझाईन टर्न करायची आहे आणि हा जो पहिला गॅप आहे त्या पहिल्या गॅपमध्ये आपण एक स्लिप स्टिच घेणार आहोत आणि 3 चैन 2 डबल क्रोचेट। इथे आपल्याला डिझाईन निमुळती करत न्यायची आहे। टोटल 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत, नंतर एक चैन आणि 3 डबल क्रोचेट प्रत्येक गॅपमध्ये। तीन डबल क्रोचेट आणि एक चैनीची डिझाईन विणल्यानंतर पुन्हा 3 चैन घ्यायच्या आहेत। डिझाईन टर्न करायची आहे आणि पहिल्या गॅपमध्ये पुन्हा एक स्लिप स्टिच, 3 चैन, 2 डबल क्रोचेट, असे टोटल 3 डबल क्रोचेट। 3 डबल क्रोचेट झाल्यावर पुन्हा एक चैन, 3 डबल क्रोचेट प्रत्येक गॅपमध्ये सेम विणायचं आहे।
इथे आपण कडेची डिझाईन विणून घेतलेली आहे। त्यानंतर बाजूच्या डिझाईनवर विणताना आपण जे डबल क्रोचेट आहेत या डिझाईनच्या कडेचे 3-3 डबल क्रोचेटचे स्टार्टिंगचे आणि शेवटचे डबल क्रोचेट, हा डबल क्रोचेट, या डबल क्रोचेट पासून आपण स्टार्ट करणार आहोत। इथे एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि स्लिप स्टिच घेतल्यानंतर 1 2 3